श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आयुष्याचा प्रवास करत असताना आपण माणसं ओळखायला नाही तर माणसं समजायला शिकलं पाहिजे. मी माणसं ओळखायला शिकलोय असं वाक्य अनेक जण वापरतात, परंतु माणसं ओळखायला नाही तर माणसं समजून घ्यायला शिकायला हवं. माणसांचा स्वभाव हा ओठात एक आणि पोटात एक असा असतोय. तसंच काही माणसं ही फार हळवी असतात. त्यांच्या मनामध्ये एक असतं आणि वागण्यात मात्र तिसरंच असतं. मनातून दुःखी असलेली व्यक्ती आपलं दुःख कोणाला कळू नये म्हणून ते मनातच दाबून ठेवण्याचा प्रयत्न करत असते. श्रोते हो, मन आणि मेंदू शांत ठेवतात ही योगासनं असतात. हसणाऱ्या सगळ्याच व्यक्ती या मनातून सुखी आनंदी असतीलच असं नसते. काही व्यक्तींना अगदी लहान सहान गोष्टीवरही रडायला येतं. अशी व्यक्ती ही मनानं फार स्वच्छ असते आणि हळवी सुद्धा असते. काही व्यक्ती साध्या साध्या गोष्टीवर सुद्धा चिडत असतात, एखाद्याला रागावत असतात. अशा व्यक्तींच्या वागण्यावर कधी जाऊ नका, तर त्या व्यक्तीला समजून घ्या. कारण ती व्यक्ती मनातून फार एकटी आणि अस्वस्थ असू शकते. त्या व्यक्तीला प्रेमाची गरज असते, जे तिला कोणाकडूनही मिळालेलं नसते. त्या व्यक्तीच्या अशा वागण्यामुळं तिला चुकीचं कधी समजू नका. त्यामागची अवस्था तुम्ही समजून घ्या. इतकं जरी आपण केलं तरी आयुष्यात आपण खूप काही कमावलं असं समजायला हरकत नाही. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शतुरी ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. न समजून घेणाऱ्याला समजावून सांगणं कठीण असतं. दिवसभर धावपळ करून चावी दिलेल्या खेळाप्रमाणे आपण रात्री शांत होतो. कुटुंब आणि स्वतःवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला रविवार हवा हवासा वाटत असतो. मुद्देसूद मांडता आलं, बोलता आलं म्हणजे तुम्ही दरवेळी बरोबरच असता असं नसतं. खूपदा समोरच्यानं जाणीवपूर्वक एक पाऊल मागं घेतलंय हे उघड्या डोळ्यानं दिसत नसतं. कुणालाच न सांगता येणाऱ्या वेदनांचा भार हा शारीरिक जखमांपेक्षा जास्त मोठा असतो. आयुष्यात कोणी येईल तर कोणी जाईल. जगण्याचा प्रवास हा थांबवायचा नसतो. आपण वडिलांच्या उंची एवढं झालो की त्यांना कडकडून मिठी मारणं हे जास्त अवघड होऊन बसतं. दिवस ऊन तर रात्र सावले, विवंचनेच्या कात्रीत झोप मावली आहे. रात्र म्हणजे एकमेकांची ख्याली खुशाली जाणून घ्यायची वेळ असते. मनातलं रितं करायला रात्र हवी असते. दुःख प्यायला दिवस पुरत असतो. स्त्रियांकडं एकमेकींशी मन मोकळं करण्याची अलौकिक जादू असते. पुरुष मात्र कुणीतरी खोदून विचारेल या आशेनं उगाचच मनावर ओझं वाढवून फिरत असतो. एखाद्याचं ऐकून घेण्यापेक्षा त्याला अधिक समजून घेण्याचा प्रयत्न करा. कारण प्रत्येक जण तेवढं व्यक्त नाही करू शकत जेवढं त्याला वाटत असतं. वेळ निघून गेल्यावर फक्त पश्चाताप करावा लागतो. म्हणून वेळ आहे तोपर्यंत समजून घेत जा. माणूस एकदा निघून गेला की परत येत नसतो.
आपणच पेरलेल्या कर्माचं जेव्हा मोठं झाड होतं आणि ते झाड आपल्याला कर्माची फळं द्यायला लागतं, तेव्हा ती फळं गोड असोत किंवा कडू असोत, ती खावीच लागत असतात. श्रद्धा आणि विश्वास हा अतूट असला की न सांगता देवाला तुमच्या मनातलं कळत असतं. तसंच कर्म हे स्वच्छ आणि सुंदर असलं की न मागताच सगळं काही मनासारखं मिळत असतं. अत्तर सुगंधी व्हायला फुलं सुगंधी असावी लागतात. नाती सुंदर व्हायला माणसांचं स्वभाव हे निर्मळ असावे लागत असतात. जिथं भावना या खऱ्या असतात तिथं राग खूप लवकर येतो आणि तितकाच लवकर तो निघूनही जातो. माणसाच्या मुखात गोडवा, मनात प्रेम, वागण्यात नम्रता आणि हृदयात गरिबीची जाणीव असली की बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडत जातात. स्वतःसोबत जेव्हा दुसऱ्यांच्या मनाचा देखील जिथं विचार केला जातो तिथंच माणुसकीचं सुंदर नातं तयार होत असतं. राग हा त्याच व्यक्तीवर करावा ज्याला आपण आपलं मानतो, आणि प्रेम त्याच्यावर करावं की जो त्याची चूक नसतानाही आपल्याला स्वारी बोलतो, कारण त्याला स्वारीपेक्षा तुमच्याशी नातं महत्वाचं वाटत असतं. आयुष्यात जबरदस्तीनं कुणाची साथ मागू नका. ज्याला इच्छा असेल, मनात प्रेम असेल, तो स्वतःहून तुम्हाला साथ द्यायला येईल. तो आनंद हा काही वेगळाच असतो. जिभेनं माफ करायला वेळ लागत नाही, पण मनापासून माफ करायला आयुष्य निघून जातं. हातोड्याचा घाव सोसताना दगडाला खंत वाटत नाही, कारण काही काळानंतर सारं जग त्याच्या समोर नतमस्तक होणार असतं. आपला हेतू शुद्ध आणि प्रामाणिक असेल तर टीका करणाऱ्यांच्या टीकेला काहीच महत्व नसतं. चांगल्या कर्माची फळं चांगलीच असतात. मुखातून गेलेला राम आणि निस्वार्थपणे केलेलं काम हे कधीच व्यर्थ जात नसतं. नात्यांचा अर्थ समजण्यासाठी माणसांच्या सहवासात राहावं लागतं. किनाऱ्यांची किंमत कळण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं. नात्यापेक्षा जर स्वतःचा मीपणा मोठा असेल तर माणसानं नाती बनवू नये. विश्वास हे जगातील सगळ्यात पवित्र झाड आहे. ते जमिनीवर नाही तर हृदयामध्ये उगवत असतं. सगळ्यात सुंदर नातं हे दोन डोळ्यांचं असतं. ते एकाच वेळी उघड झाप करतात, एकाच वेळी रडतात आणि एकाच वेळी झोपतात सुद्धा. तेही आयुष्यभर एकमेकांना कधीच न बघता. माणूस काय आहे हे महत्वाचं नाही, पण माणसात काय आहे हे जास्त महत्वाचं असतं. जे बदलता येईल ते बदलावं, जे बदलता येत नाही ते स्वीकारावं, आणि जे स्वीकारण्यायोग्य नाही त्यापासून दूर जावं, परंतु स्वतःला कायम आनंदी ठेवावं. हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात, पण एकच गोष्ट अशी की जी एकदा हातातून निसटली की कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही, आणि ती असते आपलं आयुष्य. म्हणून मनसोक्त जगा. काही लोकांना
नाती तुटली तरी चालतात, पण स्वतःचा अहंकार आणि चुका मान्य करायला जमत नाहीत. बऱ्याच गोष्टी या पाण्यासारख्या असतात, ओंजळीत येतात आणि क्षणात निष्ठून जातात. मग ते सुख असो की दुःख असो, जीवनातील प्रत्येक क्षण हातातून निष्ठून जाण्याआधी आनंदात जगा. जीवनात काही नाती अशी असावीत ज्यांना भेटायला किंवा बोलायला कारणांची आवश्यकता नसावी. कडू असणं ही कडू लिंबाची चूक नाही, चूक तर आपल्या जिभेची असते, तिला फक्त गोडच आवडत असतं.